ड्राय स्किनची डेली म्हणजेच रोज कशी काळजी घ्यायची, सोबत रोज कामाला म्हणजेच जॉबला ऑफिसला जाताना सिम्पलचं कसं तयार व्हायचं. तर पहिले फेस वॉश करून घ्यायचं. याच्यात मी क्रिश्चियन वॅल्मीचं ड्राय स्किनचं फेस वॉश वापरलं आहे. हलकं हलकं टॉवेलनी चेहरा पुसून घ्यायचा. त्याच्यानंतर ड्राय स्किनचं टोनर मारून घ्यायचं. थोडं सुकू द्यायचं, लगेच नाही दुसरं प्रोडक्ट अप्लाय करायचं. नंतर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन घ्यायचं ड्राय स्किनचं, जे पण तुमच्याजवळ आहे ते दोन्ही छान मिक्स करायचं. आणि पूर्ण फेसला असं छान हलक्या हाताने लावून घ्यायचं. लावत असताना कानाला, डोळ्याच्या वरती, मानेला, ओठांच्या भोवती सगळीकडे नीट लावायचं. हे अशा पद्धतीने लावायचं कारण आपण रोज फाउंडेशन रोज तर लावू शकत नाही. नंतर काजळ पेन्सिल डोळ्याच्या वरून लावून घ्यायची, कारण लायनर लावलं तर दिसून पडतं की आपण खूप मेकअप केला आहे. तेच काजळ पेन्सिल लावली आणि त्याला असंच डोम ब्रशनी किंवा असं स्पंज असणाऱ्या ब्रशनी हलकं हलकं ब्लेंड करायचं. त्याच्यामुळे डोळे आपले सुंदर दिसतात, पण लायनर लावल्यासारखं पण वाटत नाही, म्हणजे खूप मेकअप केल्यासारखं वाटत नाही. आपल्याला खूप मेकअप करायचंच नाही आहे. नंतर आयब्रोला असं स्पायरल ब्रश मिळतो, त्यांनी कोंब करून घ्यायचं. नंतर क्रीम बेस मिळतो, आयब्रो डिफायनर क्रीम बेसमध्ये मिळतं आयब्रो डिफाईन. त्याने जिथे जिथे गॅप्स आहेत त्या फिल करून घ्यायच्या. जेवढ्या आयब्रो तुम्ही छान कराल तेवढा आपला चेहरा चांगला दिसतो. खूप प्रोडक्ट लावायचं नाही आहे, अगदी कमी घ्यायचं. आणि जरा वय वाढत असलं की थोडा एखाद केस पांढरं पण व्हायला लागतं. नंतर मस्करा लावून घ्यायचा. त्याच्यामुळे आयब्रो डिफाईन कंपल्सरी करायचंच, चेहरा खूप सुंदर दिसतो. मस्करा लावून घेतला. मस्करा लावल्याने डोळे थोडे ताठर दिसतात, चांगले दिसतात. नंतर लिपस्टिक असं रोज लावता येईल असे शेड्स वापरायचे जे की असे नॅचरल दिसतील. इथे मी पिंक कलरचं लिपस्टिक घेतलेलं आहे, PSCचं. लिपस्टिक लावताना रोज जर आपण लावतो आहे तर आपला जो ओठांचा शेप आहे तोच ठेवायचा. त्याला खूप काही वेगळं क्रिएटिव्ह करत बसायचं नाही, कारण आपल्याला सिम्पलचं रोजचं जसं आहे आपण तसंच तयार व्हायचं आहे. फक्त थोडं फ्रेश दिसायला हवं. तेच लिपस्टिक थोडंसं मी गालांवर लावून घेत आहे. इथे ब्रशची गरजच नाही आहे, आपल्या बोटांनीच आपण हलकं हलकं तिथे ब्लेंड करायचं आहे. मी इथे असं ब्लेंड केलं आपल्या बोटांनीच. आणि माझी ड्राय स्किन असल्यामुळे मला याच्यावर पावडरची पण गरज नाही राहत. मी नेहमी इतकंच ठेवते. पण जर तुमची स्किन ऑइली होत असेल, तुम्हाला घाम येत असेल, तर आपलं रोजचं पॉन्ड्सचं पावडर जे आपण नेहमी वापरतो ते डायरेक्ट हातावर न घेता असं ब्रशनी लावलं तर कमी पण लागतं, स्किन सॉफ्ट पण राहते. आणि स्किन नॅचरल दिसते एकदम. केसांना थोडं सिरम लावून घेतलं. सिरम लावून घेतल्यावर तुम्ही जसं ऑफिसला जाता पोनी बांधून वगैरे जसं जायचं तसं तुम्ही सिरम लावून केस नीट करत चला. नंतर ऑफिसमध्ये तुम्ही 4-5 तास असता, त्यावेळेस जर आपल्याला असं वाटतं आहे की थोडं फ्रेश नाही दिसत आहे तर एक मिस्ट मिळतं CVचंच, म्हणजेच क्रिश्चियन वॅल्मीचं. ते तुम्ही असं लावून घेतलं, तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय तर तुमचं मेकअप परत तुम्हाला करत बसायला वेळ नसतो, त्यावेळेस तुम्ही ते मिस्ट वापरू शकता. आणि परत रात्री झोपायच्या आधी एकदा चेहरा धुवून
चेहरा सुकवून नाईट क्रीम लावून घ्यायचं ड्राय स्किनचं.